माझं नाव राहुल, वय वर्ष 23। गरिबी आणि नशिबाच्या कृपेमुळे माझं शिक्षण 10वीतच सुटलं होतं। घराची गरिबी 5वीलाच पुंजलेली होती। त्यातच आईचे 70 आजारी असायची। तिच्या औषधावर खर्च आणि घराचा गाडा चालवण्यासाठी मला जमेल ते काम शोधणे अत्यंत गरजेचं होतं। अशाच एक खडतर वळणावर मला आमच्या परिसरातील एक बडे प्रस्थ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेल्या रावसाहेबाच्या कृष्णाई नावाच्या बंगल्यावर काम मिळालं। आज तिथे कामाला लागून मला सुमारे 6 महिने पूर्ण झाले होते। रावसाहेब म्हणजे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे एक मोठं प्रस्थ। शहरात आणि आसपासच्या परिसरात त्यांचा प्रचंड दरारा आणि दबदबा होता। राजकारणामुळे आणि वेगवेगळ्या व्यावसायिक कामाच्या निमित्ताने त्यांना सतत बाहेर फिरावं लागायचं। कधी कधी तर ते आठवडाभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या शहरात मुक्कामी असायचे। त्यांना घराचा रस्ताही विसरल्यासारखं व्हायचं। एवढा मोठा बंगला, एवढी श्रीमंती, पण त्या अथांग शांततेत, त्या भव्य वास्तूमध्ये फक्त एकट्या सावित्रीबाई राहायच्या। सावित्रीबाईचं वय 33-34 वर्षाच्या आसपास असेल। मध्यम उंची, गोरापान रंग, बोलके मोठे डोळे आणि पाठीवर रेंगाळणारी लांबसडक वेणी, असं त्यांचं साधं आणि अत्यंत रूपवान व्यक्तिमत्व होतं। त्या जेव्हा कधी हलकसं हसायच्या तेव्हा त्यांच्या गालावर सुंदर खळी पडायची। त्यांना पाहिलं की समोरच्या माणसाचं मन एकदम हलकं होऊन जायचं। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, पण त्यांच्या तेजाच्या मागे एक प्रकारची अनामिक शांतता आणि उदासी दडलेली होती। हे सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नव्हतं। माझा रोजचा नित्यनियम ठरलेला असायचा। मी रोज सकाळी 8:30च्या सुमारास बंगल्याच्या भव्य लाकडी गेटमधून आत यायचो। वास्तूत पाऊल ठेवताच कामाची लगबग सुरू व्हायची। सगळ्यात आधी मी बागेतली लहान मोठ्या झाडांना पाणी घालायचो, सुकलेली पानं गोळा करायचो। त्यानंतर पाठीमागील गोठ्यात जाऊन गाई म्हशींचा चारा देणे, दूध काढायला मदत करणं आणि बंगल्याचे विस्तीर्ण अंगण झाडून स्वच्छ करणं, अशी कामं दुपारपर्यंत उरकून घ्यायचो। सुरुवातीच्या 4-5 महिन्यात सावित्रीबाई आणि माझ्यामध्ये फक्त कामापुरतं आणि अंतरूनच बोलणं व्हायचं। त्या ओसरीवर उभ्या राहून हुकम सोडायच्या, राहुल आज बागेतल्या या कोपऱ्याची साफसफाई करून घे, किंवा राहुल आज घराच्या मागील बाजू नीट करून घे। मी नेहमी खाली मान घालून आदराने होकार देत कामाला लागायचो। मालकीन आणि नोकर यांच्यातील एक अदृश्य भिंत असते, ती आम्ही दोघांनी जपून ठेवली होती। पण निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलला की वातावरणातही रंग बदलतात। पावसाळा अगदी तोंडावर आला होता। आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊ लागले होते आणि गार वारा सुटू लागला होता। एक दिवस सकाळी मी बागेतल्या गुलाबांच्या रोपांची छाटणी करत होतो, जेणेकरून पावसाळ्यात त्यांना नवीन पालवी फुटेल। कामाच्या गडबडीत माझं लक्ष नव्हतं, तेवढ्यात मागून पैजानाचा एक नागुजूक आवाज आला। मी वळून पाहिलं तर सावित्रीबाई हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या। त्यांनी हलकी पिवळी सुती साडी परिधान केली होती, जिचा पदर वाऱ्यावर हळूवार उडत होता। त्या अत्यंत आपुलकीने म्हणाला, राहुल, सकाळपासून खूप धावपळ करतोस रे, थोडा वेळ थांब, आधी इथे सावलीत बस आणि गरम चहा घे। त्यांच्या तोंडातून हे शब्द ऐकून मी जरा संकचलो। मी घाईघाईने माझ्या हाताचा घाम पुसला आणि लाजत लाजत त्यांच्या हातातून चहाचा कप घेतला। धन्यवाद बाई, एवढंच माझ्या मुखातून निघालं। त्या बागेतील सिमेंटच्या बाकावर एका बाजूला बसल्या आणि त्यांनी सहज विचारलं, कसं काय चाललंय राहुल घरी? सगळं ठीक ना? आईची प्रकृती कशी आहे आता? मी चहाचा घोट घेत म्हणालो, आई थोडी आजारी असते बाई, वय झालंय ना, पण बाकी सगळं देवाच्या दयेने ठीक चाललंय। तुम्ही कशा आहात? रावसाहेब कधी येणार आहे परत? माझा हा प्रश्न ऐकताच सावित्रीबाईच्या चेहऱ्यावरती हसू एका क्षणात गायब झालं। त्यांनी आपली नजर दुसरीकडे वळवली। त्यांच्या डोळ्यात एक अथांग रिकामपण दाटून आला। त्या अत्यंत शांत आणि कातर आवाजात म्हणाल्या, ते तर नेहमीच कामात व्यस्त असतात राहुल। कधी कधी तर मला वाटतं, या एवढ्या मोठ्या महालात, या बंद भिंतीच्या आड मी फक्त एकटीच जिवंत आहे। बोलायला, मन मोकळं करायला इथे कोणी दुसरं नसतं। त्यांच्या या वाक्यातलं दुःख आणि एकटेपणा थेट माझ्या मनाला भिडला। मला समजलं की श्रीमंताच्या या मोठ्या महालात एक मन रोज एकांतात क्रूर सामना करत आहे। त्या दिवसापासून आमच्यातील ती अदृश्य भिंत हळूहळू वितळू लागली। आता रोज सकाळी मी काम करत असताना त्या आवर्जून ओसरीवर किंवा बागेत यायच्या। मला शेतीबद्दल विचारायच्या, परिसरातल्या छोट्या मोठ्या घडामोडी सांगायच्या। मी त्यांना माझ्या स्वप्नाबद्दल, गरिबीमुळे सुटलेल्या शिक्षणाबद्दल सांगायचो।
या छोट्या छोट्या संवादामधून आम्हा दोघांनाही एक वेगळा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळू लागला होता. कधी कधी मी विचार करायचो, देव इतका विचित्र का वागतो? ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याचं मनाचं सुख का मिळत नाही? सावित्रीबाई सारखी एवढी साधी, समजूतदार आणि प्रेमळ स्त्री या बंगल्यात इतकी एकटी का आहे? पण मी एक कामगार होतो, माझी एक मर्यादा होती. त्यामुळे मी त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मनातल्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि एक वेगळी सहानुभूती आज रोज वाढत चालली होती. पावसाचे पहिले थेंब मातीवर पडत होते आणि त्याच वेळी आमच्या या नव्या नात्याचे पाळंमुळं वास्तूमध्ये जमिनीत खोलवर रुजू लागले होते. दिवस एकामागून एक वेगाने सरकत होते आणि बंगल्यातलं आमचं रोजचं जगणं आता एका नव्या वळणावर आलं होतं. सावित्रीबाई आणि माझ्यामध्ये जी सुरुवातीची औपचारिकता होती ती आता हळूहळू कमी होऊन तिथे एका विश्वासाने जागा घेतली होती. मलाही आता सकाळी कामावर येताना एक वेगळाच उत्साह वाटायचा. कामाचा थकवा आता जाणवत नव्हता, कारण प्रत्येक कामात कुठेतरी सावित्रीबाईची आपुलकी नजर असायची. एक दुपारी आकाशात ढग दाटून आले होते. हवामान प्रचंड उकाडा होता आणि कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल असं वाटत होतं. बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या एका जुन्या शेडच्या छपरीवरील पत्रे सरकले होते, त्यामुळे मागच्या पावसात तिथे पाणी गळलं होतं. याही पावसाळ्यात तसा त्रास होऊ नये म्हणून मी घाईघाईने शिडी लावून छतावरील पत्रावर चढलो आणि गळती दुरुस्त करण्याच्या कामात गुंतलो. पाऊस येण्यापूर्वी काम उरकायचं होतं आणि गडबडीत माझं स्वतःकडे लक्ष नव्हतं. माझे कपडे घामाने पूर्णपणे भिजले होते. तेवढ्यात सावित्रीबाई मागच्या अंगणात आल्या. त्यांनी मला छपरावर एवढ्या उंचीवर काम करताना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम चिंतेचा भाव उमटले. त्या खालूनच अत्यंत काळजीपूर्वक किंवा किंचित दरवणाऱ्या आवाजात मला हाक मारू लागल्या, राहुल, खाली उतर आधी. एवढ्या उंचीवर कशाला चढलास? पाऊस पाण्याचे दिवस आहेत. हात पाय घसरला तर काय होईल? आधी तू खाली ये बघू. त्यांचा तो अधिकारणीचा आणि काळजीचा सूर ऐकून मी काम थांबवलं आणि हळूहळू शिडीवरून खाली उतरलो. छपराच्या उष्णतेमुळे माझं पूर्ण शरीर घामाने डबडबलेलं होतं. मी खाली येता सावित्रीबाई आत गेल्या आणि लगेच हातामध्ये पाण्याचा थंडागार ग्लास घेऊन बाहेर आल्या. त्यांनी तो ग्लास माझ्या पुढे केला. मी जेव्हा पाण्याचा ग्लास घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा नकळत आमच्या बोटांची एकमेकांना स्पर्श झाला. तो स्पर्श फक्त 1 सेकंदाचा होता, पण त्या एका क्षणात मला त्यांच्या डोळ्यामध्ये केवळ मालकिनीची काळजी नाही तर अथांग जिव्हाळा आणि आपुलकी दिसली. माझ्या मनात एक वेगळीच लहर चमकून गेली, पण लगेच स्वतःला सावरलं, नजर खाली केली आणि मनातल्या मनात स्वतःला बजावलं, राहुल, भानावर ये. त्या या परिसराच्या मोठ्या घरमालकीण आहेत आणि तू कोण? त्यांच्या घरातील एक साधा कामगार. तुझ्या मनात असे विचार येता कामा नाही. स्वतःची मर्यादा कधी ओलांडू नकोस. मी पाणी घ्यायला ग्लास परत केला आणि पुन्हा कामाला लागलो. पण तो क्षण, त्यांचे ते काळजीने ओले झालेले डोळे आणि ते मायेने बोलणे माझ्या मनात कुठेतरी घर करून राहिलं. रात्री जेव्हा मी काम संपवून माझ्या घरी जायचो तेव्हा झोपताना डोळ्यासमोर बंगल्याची ती श्रीमंती नाही तर सावित्रीबाईंचा तो आश्वासक आणि हसरा चेहरा यायचा. आता हळूहळू सावित्रीबाईंमध्ये बदल घडत होते. त्या मला फक्त काम सांगण्यापुरतं मर्यादित ठेवत नव्हत्या. दुपारी किंवा संध्याकाळी काम संपत आलं की त्या आवर्जून मला आवाज द्यायच्या. संध्याकाळच्या चहाच्या वेळी आम्ही दोघे बंगल्याच्या प्रशस्त अंगणात सिमेंटच्या बाकावर बसायचो. त्या स्वतः चहा बनवून आणायच्या. चहा पिता पिता आमच्या खूप गप्पा रंगायच्या. कधी कधी त्या भावूक व्हायच्या. आपल्या लग्नाबद्दल, सासरच्या एकाकी वातावरणाबद्दल सांगताना त्यांचा गळा दाटून यायचा. एक दिवस संध्याकाळी सूर्य मावळत चालला होता. हवेत गारवा होता. सावित्रीबाई चहाचा कप हातात धरून कुठेतरी दूर पाहत म्हणाल्या, राहुल, तू किती समजूतदार आहेस रे. एवढ्या लहान वयात घराची सगळी जबाबदारी घेतोस, आईची काळजी घेतोस. खरं सांगू, या संपूर्ण परिसरात मला सगळेजण फक्त एक प्रतिष्ठित मालकीण म्हणून पाहतात. प्रत्येकाला माझ्याकडून काहीतरी काम असतं, मान सन्मान हवा असतो. पण या मनाच्या आत काय चाललंय, तिला काय हवंय हे समजून घेणारं घरात कोणीच नाही. फक्त तूच एक असा आहेस जे माझं बोलणं शांतपैकी ऐकून घेतोस. तू खरोखर वेगळा आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझ्या पाठीवर जणू कौतुकाची थाप मारली. माझ्या मनात एक सुकवा आणि हवीहवीशी ऊब निर्माण झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. मी त्यांच्याकडे पाहिलं. मावळत्या सूर्याचा कोवळा पिवळा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता
आणि त्यांचे डोळे चमकत होते. त्या क्षणी मला प्रथम प्रकर्षाने जाणवले की माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी भावना आहे ती केवळ नोकराच्या आदरापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याहून पलीकडे जाऊन दोन एकट्या मनांना, दोन वेगवेगळ्या विश्वात राहणाऱ्या जीवांना जोडणारा एक अतिशय मजबूत आणि पवित्र भावनिक पूल आमच्या नकळत तयार झाला होता. पावसाळा आता त्यांच्या पूर्ण भरात आला होता. गेल्या 2 दिवसापासून परिसरात सतत मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यावर, शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. अशा वातावरणात बंगल्याची ती शांतता अजून गडद आणि गंभीर वाटू लागली होती. रावसाहेब एका महत्त्वाच्या व्यावसायिक आणि राजकीय कामानिमित्त गेल्या 15 दिवसापासून दूर शहरात अडकले होते. पण या परिस्थितीमुळे त्यांना परत येणे शक्य नव्हते आणि बंगल्यात सावित्रीबाई पुन्हा एकदा पूर्णपणे एकट्या पडल्या. त्या दिवशी रात्री अचानक हवामान खूप बिघडलं. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की बंगल्याच्या खिडक्याही थरथरत होत्या. सोसाट्याचा वादळी वारा सुटला होता आणि पावसाचा आवाज एखाद्या तांडवासारखा वाटत होता. मी माझं रात्रीचं काम आटपून घरी निघण्याच्या तयारीत होतो. पाऊस ओसरण्याचे चिन्ह नव्हते. मी ओसरीवर येऊन छत्री उघडणार तेवढ्यात मागचा दरवाजा उघडला. सावित्रीबाई दारात येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांचा गोरा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्या अत्यंत कातर आणि कापत्या आवाजात म्हणाल्या, राहुल, आज रात्री घरी जाऊ नकोस रे. बाहेर बघ, वळले तिकडे पाणीच पाणी आहे. रस्ते वाहून गेलेत आणि मला या वादळाच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटीला खूप भीती वाटते. तू आज इथेच थांबलास तर खूप मोठा आधार वाटेल. त्याच्या डोळ्यातील ती व्याकुळता आणि भीती पाहून मी नकार देऊ शकलो नाही. मी माझी छत्री बाजूला ठेवली. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही दोघांनी बंगल्याच्या बंदिस्त ओसरीवर येऊन बसलो. बाहेर निसर्गाचं रुद्ररूप सुरू होतं, पण बंगल्याच्या आत एक वेगळी शांतता पसरली होती. आम्ही दोघी शेजारी शेजारी बसलो होतो. हवेत मातीचा सुगंध आणि सावित्रीबाईचा तो नाजूक सुवास एकत्र मिसळला होता. त्या दूर कोसळणाऱ्या पावसाने पाहता अत्यंत भावुक होऊन बोलल्या, राहुल, ही श्रीमंती, हा मोठा बंगला, हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी आहे रे. लग्नानंतर मला कधी सुखाने 2 शब्द किंवा सहवास मिळालाच नाही. साहेब नेहमी त्यांच्या राजकारणात आणि कामात व्यस्त असतात. या भिंती मला फक्त कधी कधी खायला उठतात. मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते ऐकणारं कोणीच नसतं. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. त्यांना असं रडताना पाहून माझं मन हेलकावलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका आदर आणि प्रेम होतं, मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी हळूच त्यांचा थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणालो, सावित्रीबाई, तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजू नका. जगात कोणीही नसलं तरी तुमचा हा राहुल नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. माझ्या त्या शब्दांनी आणि स्पर्शाने त्यांच्या मनातली भीती जणू काही एका क्षणात नाहीशी झाली. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर वर्षानुवर्ष साठलेला एकटेपणा आणि एका खऱ्या आधाराची भूक होती. त्या शांत मंद प्रकाशात आमच्यातील मालकीन आणि नोकरचा सगळा संकोच, सगळ्या मर्यादा कायमच्या विरघळून गेल्या. त्यांनी हळूच मला जवळ केलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट सुरक्षित मिठीत सामावून घेतलं. ती मिठी केवळ शारीरिक नव्हती, तर 2 एकट्या आणि दुखावलेल्या मनांचं मिलन होतं. त्या मिठीत वर्षानुवर्ष साठवलेलं दुःख, वेदना आणि एकटेपणा वाहून गेला. आम्ही एकमेकाच्या मानसिक आणि भावनिकरित्या पूर्णपणे आपलंसं केलं. इतक्या वर्षानंतर सावित्रीबाईच्या मनावर तो सुकलेला एकटेपणा दूर झाला होता. माझ्या छातीवर डोकं ठेवून सुखाश्रू रडत होत्या, कारण आज त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच हक्काने प्रेम करणाऱ्या आधाराची ऊब मिळाली होती. त्या रात्री भयानक वादळानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, तेव्हा बंगल्यात सगळं जग बदलल्यासारखं वाटत होतं. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि झाडाच्या पानावरून पाण्याचे थेंब जमिनीवर टपकत पडत होते. मी अतिथीगृहातून उठून जेव्हा मुख्य घराच्या दिशेने गेलो, तेव्हा सावित्रीबाई तिथे चहा करत होत्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांचा चेहरा एका वेगळ्याच समाधानाने फुलला होता. पण आमची नजरानजर होताच त्यांनी लाजून आपली नजर खाली केली. त्यांच्या त्या लाजण्यात काल रात्रीची प्रत्येक भावनेची साक्ष होती. मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, सावित्रीबाई, चहा झाला का? त्यांनी हलकसा हसून चहाचा कप माझ्या हातात दिला. आमची बोटे पुन्हा एकदा एकमेकांना स्पर्शली
पण त्या स्पर्शात कोणताही संकोच आणि भीती नव्हती, तर एक हक्काचा ओलावा होता. त्यांनी चहाची गाळणी खाली ठेवत अत्यंत हळूवार विचारले, राहुल, काल रात्री जे काही घडलं, आपण काही चुकीचं तर नाही ना केलं? मला कधी कधी भीती वाटते. मी त्यांचा हात अत्यंत विश्वासाने माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, नाही सावित्रीबाई, जे मनापासून आणि पवित्र भावनेने घडतं ते कधीही चुकीचं नसतं. या मोठ्या बंगल्यात तुम्ही एकट्या होत्या हे मी जवळून पाहिलंय. तुमच्या त्या एकटेपणाला आणि माझ्या आधाराला जेव्हा प्रेमाचा रंग मिळाला तेव्हा हे नाते तयार झालं. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहीन. माझ्या या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा सुखाचे अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदाच अत्यंत प्रेमाने हाक मारली आणि त्या शब्दात मला माझं पूर्ण जग मिळाल्यासारखं वाटलं. त्या दिवसानंतर आमचं जीवन एका नव्या आणि सुंदर मार्गावरून चालू लागलं. दिवसा मी नेहमीप्रमाणे बंगल्यात माझी कामे करायचो. बागेची काळजी घेणं, जनावरांचं पाहणं, अंगण स्वच्छ करणं. पण आता या कामामध्ये एक वेगळाच आनंद होता. सावित्रीबाई आता लांबूनच माझ्याकडे पाहायच्या, गालातल्या गालात हसायच्या. कधी कधी मी काम करून थकलो की त्या आवर्जून माझ्यासाठी दूध किंवा फळं आणून द्यायच्या. आमचा हा लपंडाव, हा मूक संवाद बंगल्याच्या अथांग शांततेत एका सुंदर संगीतात बदलत होता. काही दिवसापासून रावसाहेब जेव्हा शहरातून परत आले तेव्हा आम्ही दोघांनी कमालीची गुप्तता पाळली. त्यांच्यासमोर आम्ही दोघे अगदी नेहमीसारखे वागायचो. त्या प्रतिष्ठित मालकीन आणि मी त्यांचा एक प्रामाणिक कामगार. पण जेव्हा कधी साहेब कामानिमित्त बाहेर जायचे तेव्हा बंगल्याच्या बंद भिंतीआड आमचं हक्काचं जग पुन्हा जिवंत व्हायचं. आम्ही ओसरीवर बसून भविष्याची सुंदर स्वप्न पाहायचो. कसं तरी करून एकत्र राहायचं, एक छोटंसं स्वतःचं घर घ्यायचं, शेती करायची. हे सगळं समाजाच्या, जातीच्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत अवघड होतं. पण आमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या ताकदीपुढे आम्हाला काहीच अशक्य वाटत नव्हतं. आजही जेव्हा मी बंगल्यात काम करतो तेव्हा ओसरीवर उभ्या राहून माझ्याकडे पाहत असतात. हे नातं जगाच्या नजरेत कदाचित कधी येईल, कदाचित कधी येणारही नाही. समाज याला मान्यता देईल की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला आता जगाची पर्वा नव्हती. या मोठ्या बंगल्याच्या एक शांत कोपऱ्यात निसर्गाच्या साक्षीने सुरू झालेल्या आगळीवेगळी प्रेमकथा आमच्या दोघांच्या हृदयात कायम शाश्वत झाली होती. हे नातं शरीराच्या पलीकडचं, दोन एकट्या मनांना जीवनाचा खरा अर्थ देणारं ठरलं होतं. त्या पावसाळी रात्रीनंतर कृष्णाई बंगल्यातली हवाच बदलून गेली होती. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आता काहीसा ओसरला होता, पण तो मागे एक आल्हाददायक गारवा आणि मातीचा ओलसर गहिरा सुगंध सोडून गेला होता. सावित्रीबाई आणि माझ्यामधील अंतर आता पूर्णपणे मिटले होतं. एक नौकर आणि मालकीन यांच्या नात्याच्या पलीकडे जाऊन दोन एकट्या मनांनी एकमेकांना आपला विरंगुळा आणि हक्काचा आसरा शोधला होता. दिवस मी नेहमीप्रमाणे माझी कामे चोख करायचो. बागेतील गुलाबाची छाटणी करणं, गोठ्यात जाऊन दुभत्या जनावरांना पाहणं आणि अंगण स्वच्छ करणं. पण आता प्रत्येक कामात एक वेगळाच उत्साह होता. पूर्वी काम करताना पाठीवर फक्त जबाबदारीचं ओझं असायचं, पण आता प्रत्येक क्षणी मनामध्ये एक हवीहवीशी हुरहुर असायची. सावित्रीबाई आता केवळ हुकूम सोडणाऱ्या मालकीन राहिल्या नव्हत्या. मी बागेत काम करत असताना त्या उगीच काहीतरी निमित्त काढून ओसरीवर यायच्या. कधी साडीचा पदर सावरत तर कधी केसांची बट कानामागे सारत त्या लांबूनच माझ्याकडे पाहायच्या आणि आमच्या नजरानजर मिळताच गालातल्या गालात मंद हसायच्या. त्यांच्या त्या हसण्याने माझ्या काळजाचा ठोका चुकायचा. एक दिवस दुपारच्या वेळी घरातलं सगळं काम आटोपलं होतं. रावसाहेब अजूनही शहरात अडकले होते. दुपारच्या त्या निवांत वेळी सावित्रीबाईने मला मागच्या बाजूने दिवाणखान्यात बोलवलं. मी आत गेलो तेव्हा त्या खिडकीपाशी उभ्या राहून बाहेर पडणाऱ्या हलक्या सरी पाहत होत्या. त्यांनी परिधान केलेली निळी सुती साडी आणि मोकळे सोडलेले ओले केस त्यांच्या सौंदर्याला एक वेगळाच गहिरेपणा देत होते. राहुल, जरा इकडे ये, त्यांनी अत्यंत हळूवार रेशमी आवाजात मला साथ देत घातली. मी त्यांच्या जवळ गेलो. माझ्या छातीची धडधड वाढली होती. काय झालं बाई, मी विचारलं. त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अथांग प्रेम आणि हक्क होता. त्या किंचित रागाने पण प्रेमाने म्हणाल्या, अजूनही तू मला बाईच म्हणणार आहेस का? जेव्हा कोणी नसतं तेव्हा मला
माझ्या नावाने हाक मारत जा. मला ते तुझ्या मुखातून ऐकायला खूप आवडते. मी जरा संकोचलो, पण त्यांचा आग्रही चेहरा पाहून मनातील सगळी भीती पळून गेली. मी हळूच अगदी जवळ गेलो. त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत प्रेमाने म्हणाला, सावित्री. ते नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाजेची लाट पसरली. त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. त्यांच्या शरीराचा सुवास आणि श्वासांची उष्णता मला जाणवू लागली. तो क्षण अत्यंत रोमॅन्टिक आणि भारलेला होता. मी हळूच त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या बोटावर माझे ओठ टेकवले. सावित्रीबाई हळूच तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले. तिच्या केसाचा सुगंध माझ्या मनात दरवळला. राहुल, मला नेहमी असं वाटायचं की एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एक दिवस अशीच एकाकी संपून जाईन. पण तू आल्यापासून मला जगण्याचा खरा अर्थ कळला आहे. तुझ्या मिठीत मला जी सुरक्षितता आणि प्रेम मिळतं ते मला श्रीमंताच्या महालात कधीच मिळालं नाही. सावित्री अत्यंत भावूक होऊन कुजबुजली. मी तिच्या कमरेजवळ हात घट्ट करत तिला अजून जवळ ओढलं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि आत आम्ही दोघांची जगाचा समाजाचा विसर पडून एकमेकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. तो दुपारचा एकांत आमच्या नात्याला अजूनही घट्ट करून गेला. आता आमचा हा प्रेमाचा लपंडाव रोजचाच झाला होता. जेव्हा कधी दुपारची किंवा संध्याकाळची चहाची वेळ व्हायची तेव्हा सावित्री स्वतः चहा बनवायची. आम्ही दोघे बंगल्याच्या मागच्या बाजूने, जिथे लोकांचा नजर पडणार नाही अशा सिमेंटच्या बाकावर बसायचो. चहाचा एक एक घोट घेत आमच्या भविष्याबद्दल खूप गप्पा रंगायच्या. राहुल, कधी कधी खूप भीती वाटते रे. एक दिवस संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने सावित्री माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली, साहेब जेव्हा परत येतील तेव्हा आपल्याला खूप सांभाळून राहावं लागेल. हा समाज, ही प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी आपल्या नात्याला कधीही स्वीकारणार नाही. मी तिचा हात हातात घेऊन दाबला आणि तिला धीर देत म्हणालो, सावित्री, मला ठाऊक आहे की आपलं नातं समाजाच्या दृष्टीने अत्यंत अवघड आणि वादग्रस्त आहे. तू एका मोठ्या घराण्याची मालकीण आहेस आणि मी एक साधा कामगार. पण माझं तुझ्यावरचं प्रेम अगदी पवित्र आणि खरं आहे. मला श्रीमंतीची अभिलाषा नाही, मला फक्त तुझी साथ हवी. सावित्रीने माझ्याकडे आशेने पाहिले. मग आपण काय करायचं राहुल? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, एक दिवस असा येईल जेव्हा आपण या सगळ्या बंधातून मुक्त होऊ. मी खूप कष्ट करेन, पैसे कमावेन. आपण कुठेतरी दूर एका छोट्याच्या गावात स्वतःचं हक्काचं घर घेऊ. तिथे आपली स्वतःची शेती असेल. भलेही ती कृष्णाई बंगल्यासारखी श्रीमंत नसेल, पण तिथे शांतता आणि मनमुराद प्रेम असेल. तू राजी आहेस ना माझ्यासोबत एका छोट्या झोपडीत राहायला? माझे हे शब्द ऐकून सावित्रीच्या डोळ्यात सुखाचे अश्रू तरळले. तिने लगेच माझा चेहरा तिच्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, मला महल नकोय राहुल, मला फक्त तुझा शेजार हवाय. तू तिथे नेशील तिथे यायला तयार आहे. तुझ्या प्रेमाच्या ताकदीपुढे मला ही श्रीमंत अगदी तुच्छ वाटते. त्या शांत संध्याकाळी हवेतील गारव्यात आम्ही दोघांनी भविष्याचं एक सुंदर स्वप्न विणलं होतं. समाज काय म्हणेल याची पर्वा आता आम्हा दोघांनाही उरली नव्हती, कारण आम्ही मने एकमेकात कायमची गुंतली होती. काही दिवसांनी निसर्गाचा कोप शांत झाला आणि रस्ते पूर्ववत झाले आणि त्यासोबत रावसाहेब शहरातून कृष्णाई बंगल्यावर परत आले. साहेब बंगल्यात पाऊल ठेवताच सावित्री आणि मला पुन्हा एकदा आपल्या जुन्या चौकटीत परतावं लागलं. साहेबासमोर आम्ही दोघं कमालीची गुप्तता पाळली होती. बंगल्यात पुन्हा तोच जुना राबता सुरू झाला होता. साहेब दिवाणखान्यात बसून लोकांच्या गाठीबिटी घ्यायचे, हुकूम सोडायचे. त्यांची समोर सावित्री पुन्हा एकदा शांत, गंभीर आणि प्रतिष्ठित मालकीण बनायची आणि मी मान खाली घालून काम करणारा एक साधा नौकर. पण जेव्हा जेव्हा साहेबाची नजर चुकायची तेव्हा सावित्रीची नजर चोरून मला शोधायची. कधी जेवणाचे ताट उचलताना तर कधी बागेत पाणी घालताना आमच्या नजरा एकमेकांना भिडायच्या आणि एका सेकंदात मूक संवादात आम्हाला जगण्याचे बळ मिळायचे. साहेबाच्या उपस्थितीत आमच्यात थेट बोलणे होत नसलं तरी सावित्री माझ्या काळजीपोटी कधी कधी लपून माझ्यासाठी जेवणाचा चांगला डबा आणि फळे गोठ्यात आणून ठेवायची. तो तिचा मूक जिव्हाळा मला सांगून जायचा की जरी साहेब इथे असले तरी माझं मन फक्त तुझंच आहे. रावसाहेब राजकारणाच्या आणि व्यवसायाच्या कामासाठी
पुन्हा कधी बाहेर जातील याची आम्ही दोघे चातकासारखी वाट पाहायचो. कारण साहेब बाहेर गेले की बंगल्याच्या त्या भिंतीच्या आड आमचं हक्काचं प्रेमाचं जग पुन्हा जिवंत व्हायचं. आजही जेव्हा मी बंगल्यात काम करतो तेव्हा ती ओसरीवर उभी राहून अत्यंत अभिमानाने आणि प्रेमाने माझ्याकडे पाहत असते. हे नातं जगाच्या नजरेत कदाचित कधीही उघड होणार नाही किंवा कदाचित समाज याला कधीही मान्यता देणार नाही. पण आम्हाला आता या जगाची आणि समाजाच्या नियमाची अजिबात पर्वा नव्हती. या बंगल्याच्या मोठ्या शांत कोपऱ्यात पावसाच्या पहिल्या सरीसोबत सुरू झालेली ही आमची प्रेमकथा आमच्या दोघांच्या हृदयाची कायमची शाश्वत झाली होती. हे नातं शरीराच्या मर्यादा ओलांडून दोन एकट्या आणि दुखावलेल्या मनांना जीवाचा खरा सुंदर अर्थ देणारं ठरलं होतं. रावसाहेबाच्या परतण्याने बंगल्यात पुन्हा एकदा तोच जुना शिस्तबद्ध आणि करडा कारभार सुरू झाला होता. समोरून जाताना आमच्या नजरानजर एकमेकांना शोधत असल्या तरी मनावर अनामिक दडपण असायचं. दिवसाचे दिवस तसेच निघून जात होते. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस फार काळ टिकत नाही. सुख हे नेहमीच हुलकावणी देण्यासाठी येतं. एक दिवस दुपारच्या वेळी रावसाहेब काही कामानिमित्त बाहेर गेले होते. बंगला अगदी शांत झाला होता. सावित्रीबाई ओसरीवर बसून काहीतरी विचार करत होत्या. त्यांचा चेहरा आज नेहमीसारखा प्रफुल्लित दिसत नव्हता, तर त्या चिंतेत आणि गडद सावलीत पसरली होती. मी बागेतले काम आटपून हातपाय धुवून त्यांच्या जवळ गेलो. सावित्री, मी आजूबाजूला कोणी नाही हे पाहून अगदी हळू आवाजात तिला साथ घातली. तिने डोके वर करून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात साठलेले अश्रू पाहून माझं काळीज गळलं. मी लगेच तिच्या बाजूला बाकावर बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. काय झालं सावित्री? डोळ्यात पाणी का तुझ्या? कोणी काही बोललं का? सावित्रीने तिचा थरथरणारा हात माझ्या हातावर घट्ट दाबला आणि म्हणाली, राहुल साहेबांनी काल रात्री मला सांगितलं की ते आता राजकारण आणि व्यवसायानिमित्त कायमचे शहरात स्थायिक होणार आहेत. हा बंगला ते कोणाला तरी देखभालीसाठी देणार आहेत आणि मलाही त्यांच्यासोबत शहरात जावं लागणार आहे. तिचे हे शब्द ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या नात्याला आम्ही आमच्या रक्ताने आणि भावनांनी सिंचले होते ते नातं एका क्षणात आमच्यापासून हिरावून घेतलं जाणार होतं. म्हणजे तू मला सोडून जाणार? माझ्या गळ्यातून शब्द फुटत नव्हता. नाही राहुल, मला नाही जायचं तिथे. सावित्री माझ्या छातीवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागली. त्या गजबजलेल्या शहरात, या सिमेंटच्या जंगलात आणि साहेबाच्या त्या मोठ्या फ्लॅटमध्ये मला पुन्हा एकदा त्याच एकांताचा सामना करावा लागेल. मला ती श्रीमंती नकोय रे. मला फक्त तुझा मायेचा विरंगुळा हवा आहे. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझे स्वतःचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत धरून त्या शांत दुपारी आपल्या नशिबावर रडत होतो. तो क्षण अत्यंत हृदयस्पर्शी आणि वेदनादायी होता. दोन मने एकमेकांच्या मध्ये इतकी गुंतली होती की त्यांचा वेगळं करण्याचाही विचार सहन होत नव्हता. अखेर तो दिवस उजाडला ज्याची आम्ही दोघांनीही भीती बाळगत होतो. बंगल्यासमोर मोठ्या गाड्या उभ्या राहिल्या होत्या. घरातील सामान गाडीत भरलं जात होतं. रावसाहेब बाहेर उभं राहून माणसांना सूचना देत होते. बंगल्यातली ती अथांग शांतता आज वेगळ्या विरहाच्या सुरात बदलली होती. मी बंगल्याच्या कोपऱ्यात गोठ्याजवळ उभा राहून हे सगळं पाहत होतो. माझे डोळे कोरडे पडले होते, पण मनात एक प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. तेवढ्यात सावित्रीने शेवटची पाहणी करण्याच्या बहाण्याने बंगल्याच्या मागच्या बाजूला आली. तिने हलक्या करड्या रंगाची साडी नेसली होती, जी तिच्या मनातली उदासी स्पष्ट दाखवत होती. आम्ही दोघेही एकमेकासमोर उभे राहिलो. आमच्यात बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, कारण डोळ्यामधून वाहणारे अश्रू सगळं काही बोलत होते. राहुल, सावित्रीचा आवाज कातर झाला होता. तिने हळूच तिच्या पदराच्या टोकाला बांधलेली एक सोन्याची अंगठी सोडवली आणि माझ्या हातावर ठेवली. हे माझी आठवण म्हणून तुझ्याकडे ठेव. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा या अंगठीकडे बघ आणि मला वचन दे, तू स्वतःची काळजी घेशील. आईचे औषध उपचार वेळेवर करशील. ती अंगठी हातात घेतली आणि त्या छातीशी लावली. सावित्री, हा राहुल तुला कधी विसरणार नाही. जरी तू शहरात जात असलीस तरी माझं मन, माझं प्रेम नेहमी तुझ्यासोबत असेल.
ही श्रीमंताची भिंत आज जरी आपल्यामध्ये उभी राहिली असली तरी आपल्या मनांचा पूल तयार झाला आहे, तो कोणीही तोडू शकणार नाही. सावित्री शेवटचा माझ्या हाताचा स्पर्श केला. तो स्पर्श अत्यंत उष्ण आणि निरोपाच्या भावनेने भरलेला होता. तेवढ्यात बाहेरून रावसाहेबाचा आवाज आला, सावित्री चल, निघायचंय, उशीर होतोय. सावित्रीने वळून माझ्याकडे एक शेवटची जळजळीत आणि प्रेमळ कटाक्ष टाकला आणि ती जड पावलांनी पुढे निघून गेली. गाडी सुरू झाली आणि ती हळूहळू कृष्णाई बंगल्याच्या भव्य लाकडी गेटमधून बाहेर पडली. सावित्री चालती झाली होती, पण बंगल्याच्या भिंतीवर आणि माझ्या हृदयावर तिचे अस्तित्वाचे पाऊलखुणे कायमचे उमटले होते. सावित्री गेल्यावर कृष्णाई बंगला आता पूर्णपणे ओसाड झाला होता. साहेबांनी बंगल्याची देखभालीची आणि राखणदारीची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, कारण माझ्या एवढा प्रामाणिक माणूस त्यांना दुसरा कोणी मिळाला नसता. आता रोज सकाळी मी बंगल्याचे गेट उघडतो, बागेतल्या झाडाला पाणी घालतो, ओसरी झाडून स्वच्छ करतो. पण आता सावित्रीचा तो हुकूम ऐकायला येत नाही. ती पिवळी साडी नेसून चहाचा कप हातात धरून येणारी सावित्री आता फक्त माझ्या आठवणीत उरली होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा मी आवर्जून बागेतल्या त्या सिमेंटच्या बाकावर जाऊन बसतो. माझ्या हातातील त्या अंगठीकडे पाहत मी तासनतास सावित्रीच्या गप्पा, तिचे ते हसणे, तिच्या गालावर पडणारी खळी आणि त्या पावसाळ्या रात्री तिने मला दिलेली घट्ट मिठी आठवतो. हे नातं जगासाठी कदाचित अपूर्ण राहिलं असेल, समाजाने याला नाव दिलं नसेल, पण आमच्यासाठी हे नातं शरीराच्या पलीकडे होतं. दोन आत्म्यांचं मिलन होतं. सावित्रीने मला एका नोकरीच्या नजरेतून बाहेर काढलं, एक माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला होता आणि मी तिला तिच्या एकाकीपणापासून मुक्त करून प्रेमाची ऊब दिली होती. आजही जेव्हा या परिसरात पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध दरवळतो तेव्हा मला जाणवतं की सावित्री माझ्यापासून दूर नाही, ती या बंगल्यातच आहे, हवेत. ती या बंगल्याच्या हवेत, या बॅगेच्या फुलांमध्ये आणि प्रत्येक श्वासात जिवंत आहे. निसर्गाच्या साक्षीने सुरू झालेली आमची आगळी वेगळी आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा या मोठ्या बंगल्याच्या शांत कोपऱ्यात आणि आमच्या दोघांच्या हृदयात कायमची शाश्वत झाली आहे. जे प्रेम अपूर्ण राहूनही मनाला जगण्याचं बळ देतं तेच खरं प्रेम असतं, याची जाणीव मला रोज होत राहते. सावित्री आणि रावसाहेब शहरात स्थायिक झाले होते. आता सुमारे 10 महिने उलटून गेले होते. कृष्णाई बंगला आता पूर्णपणे माझ्या ताब्यात होता. साहेबांनी दरमहा माझ्या बँकेत खात्यात पैसे पाठवायची चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे घरचा खर्च आणि आईच्या औषधोपचाराची चिंता मिटली होती. पण मनाला लागलेली सावित्रीची ओढ आणि विरहाची ती टोचणी दिवसेंदिवस अधिकच गडद होत होती. मी रोज संध्याकाळी बागेतल्या त्या बाकावर बसायचो आणि तिने दिलेल्या सोन्याची अंगठी हातात घेऊन तिच्या आठवणीत हरवून जायचो. परंतु निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. एक दिवस अचानक मला रावसाहेबांचा फोन आला होता. त्यांना आवाज नेहमीसारखा करडा आणि खंबीर होता, तर त्यात एक अनामिक भीती आणि गडबड जाणवत होती. राहुल, उद्या संध्याकाळपर्यंत शहरात काही पाहुणे बंगल्यावर राहण्यासाठी येत आहेत. एक तरुण मुलगी आहे आणि तिच्यासोबत तिचे अंगरक्षक असतील. बंगल्याच्या मागची बाजू, जिथे जुनी शेड आहे, ती पूर्णपणे बंद ठेवायची. पाहुण्यांना कोणताही प्रकारचा त्रास होता कामा नाही. आणि लक्षात ठेव, ते तिथे आले आहेत याबद्दल गावात किंवा आसपास कोणालाही काही कळता कामा नाही. ही गोष्ट अत्यंत गुप्त राहिली पाहिजे. रावसाहेबांनी अत्यंत सावधगिरीने सूचना दिल्या आणि फोन कट केला. त्यांच्या या फोनने माझ्या मनात संशयाची पाल चुकली. रावसाहेब अत्यंत प्रतिष्ठित आणि वजनदार व्यक्ती होते. ते अशा प्रकारे लपून छपून कोणाला बंगल्यावर का पाठवत होते? आणि ती मुलगी कोण होती? दुसऱ्या दिवशी रात्रीचे सुमारे 11:30 वाजले असावे. संपूर्ण परिसरात गडद अंधार पसरला होता आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक बंगल्याच्या भव्य लाकडी गेट समोर एक काळ्या रंगाची मोठी गाडी येऊन थांबली. गाडीचे हेडलाईट्स बंद होते, जेणेकरून कोणाचं लक्ष जाणार नाही. मी घाईघाईने धावत गेलो आणि गेट उघडलं. गाडी थेट बंगल्याच्या मागच्या अंगणात झाडीत आडोशाला जाऊन उभी राहिली. गाडीतून एक धिप्पाड काळे कपडे घातलेले अंगरक्षक खाली उतरले.
त्यांच्या हालचाली अत्यंत संशयास्पद होत्या. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि त्यानंतर गाडीचा मागचा दरवाजा उघडला. गाडीतून एक 24-25 वर्षाची तरुण मुलगी खाली उतरली. तिने स्वतःच्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता, त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या चालण्यात एक प्रचंड भीती आणि थकवा जाणवत होता. अंगरक्षकांनी तिला बंगल्याच्या अतिथीगृहाच्या दिशेने नेले. राहुल, पाहुण्यांसाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था कर आणि तुझ्या खोलीत जाऊन झोप. रात्रीच्या वेळी कोणत्याही कारणास्तव बंगल्याच्या आवारात फिरू नकोस, एका अंगरक्षकाने अत्यंत जबरेच्या आवाजात मला बजावले. मी मुकाट्याने मान डोलावली आणि त्यांच्यासाठी जेवण ठेवून माझ्या खोलीत परतलो. पण माझ्या डोळ्यातून झोप उडाली होती. कृष्णाई बंगल्याच्या या शांत भीतीआड काहीतरी अत्यंत गंभीर आणि रहस्यमय घडत होतं. मध्यरात्रीचे 2 वाजले असतील. बाहेर पावसाच्या हलक्या सरी रिमझिम सुरू झाली होती. मला अचानक बंगल्याच्या मागच्या बाजूने, म्हणजे सावित्रीच्या जुन्या खोलीच्या दिशेने कोणाच्या तरी रडण्याचा अतिशय बारीक आवाज ऐकू येऊ लागला. कुतूहल आणि भीती या दोन्ही भावनांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. मी अत्यंत सावधपणे पावले टाकत कोणताही आवाज न करता खोलीबाहेर पडलो. अतिथीगृहाच्या खिडकीची काच किंचित उघडी होती आणि आत मंद दिवा जळत होता. मी आडोशाला उभा राहून आत डोकावले. ती मुलगी स्कार्फ काढून पलंगावर बसली होती. तिचा चेहरा रडून रडून लाल झाला होता. तिचे दोन्ही अंगरक्षक तिच्यासमोर उभे होते आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होती. हो साहेब, आम्ही तिला सुरक्षितपणे कृष्णाई बंगल्यावर आणलं आहे. पोलिसांनी किंवा तिच्या घरच्यांना अजून पत्ता लागलेला नाही. पण साहेब, जास्त दिवस तिला इथे ठेवणे धोक्याचे ठरेल. जर शहरातल्या त्या प्रकरणाचा तपास इथपर्यंत पोहोचला तर रावसाहेबांचे नावही यात येईल. तो अंगरक्षक फोनवर कोणाशी तरी बोलत होता. माझे ठोके वाढले. रावसाहेब एका मोठ्या गुन्ह्यात आणि अपहरण प्रकरणात अडकले होते का? आणि ती मुलगी नक्की कोण होती जिला इथे लपून ठेवलं होतं? मी परत माझ्या खोलीत जाण्यासाठी वळालो. तेवढ्यात माझ्या खिशात असलेला फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर पाहिलं तर थेट सावित्रीचा फोन होता. या एवढ्या रात्री सावित्रीने फोन का केला असावा? मी लगेच फोन उचलला आणि कानाशी लावला. राहुल, सावित्रीचा आवाज प्रचंड थरथरत होता आणि ती लपून बोलत असल्यासारखं वाटत होतं. सावित्री, काय झालं? तू ठीक आहेस ना? मी काळजीने विचारलं. राहुल, साहेबांनी बंगल्यावर कोणाला तरी पाठवलं आहे का? सावित्रीने विचारले. हो, एक मुलगी आणि 2 माणूस आले आहेत. पण नक्की काय चाललंय सावित्री? रावसाहेब कोणत्या अडचणीत आहेत? मी उत्सुकतेने विचारलं. राहुल, ते ज्या मुलीला घेऊन आले आहेत ती दुसरी तिसरी कोणी नसून या जिल्ह्यातील एका मोठ्या मंत्र्याची मुलगी आहे. साहेबांच्या काही राजकीय वैरामुळे त्यांनी तिला लपून ठेवलं आहे. पण त्याहून मोठी आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे साहेबांना संशय आला आहे. राहुल, सावित्री कुजबुजली. संशय? कसला संशय? त्यांना आपल्या नात्याबद्दल समजलं आहे राहुल. त्यांना त्या पाहुण्यांना बंगल्यावर पाठवण्याचं खरं कारण केवळ तिला लपवणं नाही तर तुझ्यावर पाळत ठेवणं सुद्धा आहे. ते अंगरक्षक तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. राहुल, तुझा जीव धोक्यात आहे ते तुला. सावित्रीचे वाक्य पूर्ण होण्याआधीच फोन अचानक कट झाला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. फोन पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला पण तो स्विच ऑफ येत होता. मागून अचानक मला सुकलेल्या पानावर कोणाच तरी पावले पडल्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर तो धिप्पाड अंगरक्षक अंधारात माझ्या अगदी मागे उभे होता आणि त्याच्या हातात एक जड धातूची वस्तू चमकत होती. माझ्या पाठीवर भीतीचे एक थंडगार शहारा उमटला. मी अत्यंत सावधपणे मागे वळालो. अंधारात तो धिप्पाड अंगरक्षक माझ्या अगदी जवळ उभा होता. त्याच्या हातात लोखंडी टॉर्च होती जी रात्रीच्या मंद प्रकाशात चमकत होती. त्याच्या चेहऱ्यावर संशयाचे आणि क्रूरतेचे भाव होते. यावेळी ते काय करतो आहेस राहुल? तुला तुझ्या खोलीत जायला सांगितलं होतं ना? त्याने अतिशय जबरच्या आणि संशयाने भरलेल्या आवाजात विचारलं. माझ्या काळजाचा ठोका चुकला होता पण मी स्वतःला सावरलं. जर मी इथे घाबरलो असतो तर त्यांनी माझ्यावर पूर्ण संशय आला असता. मी खिशातला फोन हळूच लॉक केला आणि अत्यंत भाबडा चेहरा करून म्हणालो, ते पाऊस सुरू झालाय ना म्हणून बागेतल्या पाण्याचे पाईप्स आणि गोठ्याची दारं नीट लावली की नाही ते पाहायला आलो होतो. साहेबांनी बंगल्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे.
काही नुकसान झालं तर ते मलाच विचारणार. त्या अंगरक्षकाने मला वरून खालीपर्यंत निरखून पाहिलं. त्यांची ती तीक्ष्ण नजर माझ्या आरपार जात असल्यासारखी वाटत होती. काही क्षण शांततेत गेले. त्यानंतर तो किंचित मागे सरकला आणि म्हणाला, ठीक आहे, पण पुन्हा रात्रीचं बाहेर फिरू नकोस. जा, तुझ्या खोलीत आत जा. मी मान डोलावले आणि सरळ माझ्या खोलीच्या दिशेने निघून गेलो. खोलीत आल्यावर मी आतून कडी लावून घेतली. माझे हातपाय थरथरत होते. सावित्रीने फोनवर सांगितले होते ते ऐकून माझं डोकं चक्रावून गेलं. रायसाहेबांना आमच्या नात्याबद्दल समजलं होतं आणि ती मुलगी एका मोठ्या मंत्र्याची मुलगी आहे, जिचं अपहरण करून किंवा जिला लपवून इथे आणलं गेलंय. मला कळेनासं झालं होतं की मी नक्की काय करू. एका बाजूला माझ्या प्रेमाची म्हणजे सावित्रीची सुरक्षितता होती, जिचा फोन अचानक कट झाला होता, आणि दुसरीकडे एक मोठ्या गुन्ह्याचं गूढ माझ्या डोळ्यासमोर होतं. जर मी पोलिसांना कळवलं असतं तर रावसाहेब सावित्रीला हानी पोहोचू शकले असते, आणि जर मी गप्प बसलो असतो तर अंगरक्षक मला जिवंत सोडणार नव्हते. रात्रभर झोप लागली नाही. सकाळ झाली तशी मी नेहमीप्रमाणे कामाला लागलो, पण माझं पूर्ण लक्ष बंगल्याच्या हालचालीवर होतं. ते दोन्ही अंगरक्षक अतिथीगृहाच्या बाहेरच दबा धरून बसले होते. त्या मुलीला खोलीबाहेर येण्याची अजिबात परवानगी नव्हती. दुपारच्या सुमारास जेव्हा अंगरक्षकाच्या गाडीची तपासणी करत होतो, डबा आणण्यासाठी गेटबाहेर गेलो होतो, जेव्हा एक अंगरक्षक गाडीत तपासणी करत होता आणि दुसरा जेवणाचा डबा आणण्यासाठी गेटबाहेर गेला होता, तेव्हा मला एक संधी मिळाली. मी ओसरी जाणण्याच्या बहाण्याने अतिथीगृहाच्या खिडकीजवळ गेलो. खिडकीचे पडदे सरकलेले होते. मी आजूबाजूला पाहिलं. खिडकीच्या काचेवर हळूच थाप मारली. आतून ती मुलगी दचकून खिडकीजवळ आली. तिने काच किंचित उघडली. तिचे डोळे सुजलेले होते. तुम्ही कोण आहात? मला मदत करा. मला इथून बाहेर काढा. हे लोक मला मारून टाकतील. ती अत्यंत घाबरलेल्या आवाजात रडू लागली. शांत व्हा. आधी तुमचे नाव सांगा आणि रावसाहेबांनी तुम्हाला इथे काय आणलंय? मी घाईघाईने विचारलं. माझं नाव अंजली. माझे वडील गृहमंत्री आहेत. रावसाहेबांच्या एका बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहाराचे पुरावे माझ्या वडिलांकडे आहेत. साहेबांना त्यावर पडदा टाकायचा आहे म्हणून त्यांनी माझं अपहरण केलंय. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे साहेब आज रात्री स्वतः इथे येत आहेत. ते मला आणि या बंगल्याच्या केअरटेकरला म्हणजे तुम्हालाही. अंजलीचे हे बोलणे सुरू असतानाच अचानक बंगल्याच्या गेटपाशी गाडीचा हॉर्न वाजला. जेव्हा जेवण आणायला गेलेला अंगरक्षक परत आला होता. अंजलीने तातडीने खिडकी बंद केली आणि मागे सरकली. मीही गोट्याच्या दिशेने धावलो. पण जाता जाता अंजलीने एका वाक्याने माझ्या मनात नवीन धडकी भरवली होती. रावसाहेब आता रात्री स्वतः येत होते आणि त्यांचा हेतू आमच्या दोघांनाही संपवण्याचा होता. संध्याकाळ झाली तसा आकाशात पुन्हा एकदा काळे ढग जमा झाले. हवामान अत्यंत गंभीर झाले होते. रात्रीचे 9 वाजले असतील. बंगल्याच्या आवारात एक आलिशान गाडी आली. गाडीतून स्वतः रावसाहेब खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा रुबाब नव्हता, तर एक क्रूर आणि थंड हसू होतं. दोन्ही अंगरक्षकांना काहीतरी गुप्त सूचना दिल्या. मी माझ्या खोलीतून खिडकीतून हे सगळं पाहत होतो. तेवढ्यात एका अंगरक्षकाने येऊन माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला. राहुल, साहेबांनी तुला मुख्य हॉलमध्ये बोलावलं आहे, तो म्हणाला. माझा जीव कंटाशी आला होता. मी खिशात हात टाकला. तिथे सावित्रीने दिलेली सोन्याची अंगठी होती. ती अंगठी हातात धरून मी स्वतःला धीर दिला. जर आज मी शेवटची रात्र असेल तर मी सावित्रीला प्रेमासाठी आणि निष्पाप अंजलीला वाचवण्यासाठी लढेन. मी मनात प्रतिज्ञा केली. मी मुख्य हॉलमध्ये गेलो. तिथे रावसाहेब एका मोठ्या सोफ्यावर बसले होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता. बाजूला 2 धिप्पाड अंगरक्षक उभे होते. या राहुल, बस. रावसाहेबांचा आवाज अत्यंत शांत आणि विचारी होता. नाही साहेब, मी उभाच ठीक आहे. काय काम काढलं? मी विचारलं. रावसाहेबांनी चहाचा घोट घेतला, कप टेबलवर ठेवला आणि माझ्याकडे रोखून पाहत म्हणाले, राहुल, तू खूप प्रामाणिक मुलगा आहेस. माझ्या बंगल्याची तू खूप चांगली काळजी घेतलीस, पण एका गोष्टीची काळजी घ्यायला तू विसरलास. त्यांनी खिशातील एक पाकिट काढलं आणि टेबलवर फेकलं. त्या पाकिटात काही फोटो बाहेर पडले आहे. त्या पाकिटातून काही फोटो बाहेर पडले. मी ते फोटो पाहिले आणि माझे पाय थरथरू लागले.
ते फोटो माझे आणि सावित्रीचे होते. बागेत एकत्र बसलेले, एकमेकांच्या हातात हात घेतलेले. तुला काय वाटलं राहुल, कृष्णाई बंगल्यात काय चालतं याची बातमी मला शहरात मिळणार नाही? सावित्री माझी पत्नी आहे, ती या घराण्याची प्रतिष्ठा आहे आणि एका साध्या नोकराने माझ्या प्रतिष्ठेला हात घालावा? रावसाहेबाचे डोळे रागाने लाल झाले होते. साहेब, सावित्रीबाई या बंगल्यात किती एकट्या होत्या हे तुम्ही कधी पाहिलं नाही. त्यांना श्रीमंती नको होती, त्यांना प्रेम हवं होतं. मी हिम्मत एकवटून म्हणालो. गप्पा बस, रावसाहेब ओरडले. तुझ्या या हिमतीची किंमत तुला मोजावी लागेल. आज रात्री या बंगल्यात एक मोठी दुर्घटना घडणार आहे. मंत्र्याची मुलगी अंजली आणि या बंगल्याचा केअरटेकर राहुल दोघे एका शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक होणार आहेत. आणि सावित्री, तिला मी शहरात अशी ठिकाणी बंद करून ठेवलंय जिथून ती कधीही बाहेर येऊ शकणार नाही. रावसाहेबांच्या त्या नराधम प्लॅनने मला हादरून टाकलं होतं. त्यांनी अंगरक्षकांना इशारा केला, पकडा याला आणि मुलीच्या खोलीत बंद करा. रात्रीच्या 12 वाजता संपूर्ण बंगल्याला आग लावून द्या. दोन्ही अंगरक्षक माझ्या दिशेने झेपावले. एकाने माझा हात पकडला आणि मी पूर्ण ताकदीनिशी त्याला झटका दिला आणि टेबलवर असलेला जड काचेचा ॲस्ट्रे दुसऱ्या अंगरक्षकाच्या डोक्यावर मारला. तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. रावसाहेब ओरडले, पकडा त्याला, जाऊ देऊ नका. मी जीवाची पर्वा न करता अतिथीगृहाच्या दिशेने धावलो. मला अंजलीला वाचवायचं होतं आणि इथून बाहेर पडायचं होतं. पण मागून रावसाहेबांनी खिशातून बंदूक काढली आणि थेट माझ्या दिशेने नेम धरला.